व्यासपीठावरती गुरुजी आले. व्यासपीठावरती गुरुजी असल्यामुळं आपण सर्वांनी निश्चितच शांत राहिलंच पाहिजे. म्हणून कृपा करून कार्यक्रमाची सुरुवात होत आहे आणि सरांची I take the privilege to welcome all of you to this auspicious day that we are celebrating 90th birthday of my father, that is all of our Nabil Korban sir. We are overwhelmed to see that all of you are gathered here to witness this function. On behalf of all my family members, I welcome you once again. Thank you. पुन्हा एकदा विनंती, कृपा करून सर्वांनी स्थानापन्न व्हावं. कृपा करून सर्वांनी स्थानापन्न व्हावं आणि वर्गात सरांच्या वर्गात राखलेली शांतता जी आहे ती पुन्हा एकदा येऊ दे अशी एक विनंती करत पुढच्या कार्यक्रमाची सुरुवात करीत आहोत. प्ले केला जाईल की त्याच्यामध्ये आपण आपल्या काही जुन्या आठवणी आणि आम्हा सर्वांच्या भावना व्यक्त करण्यासारखा एक कार्यक्रम आहे. ते व्हिडिओ प्ले केला जाईल. करंदीकर
ग्रामरच्या जगामध्ये आम्हाला असं नेलं आणि त्याच्यात आम्हाला अगदी नकळत डुबवलं आणि थोड्याशा प्रेमाने थोड्याशा रागाने गट 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 फिरवलं आणि नंतर हळूवार उचललं आणि पिंजरा काढला आणि म्हणाले आकाशीचे फकेरे पाखरा सोडे सोन्याचा पिंजरा असं आम्हाला सोडून दिलं आणि अक्षरशः ते जे 3 वर्षांचं जे काही एक मोठी अशी शिदोरी दिली की विद्यार्थी त्यांचे कुठेही जाऊन एकदम टॉपवर कुठल्या शाळेचे आणि कुणाचे म्हटलं की मराठी विद्यालय की जय, मराठी विद्यालय की जय. हा झेंडा सगळीकडं पडगावला गेला. कोण सर म्हटलं की इंग्लिशमध्ये विशेषतः बोला सर. त्याला दुसरा पर्याय असणं अशक्य. असं कसं विनोद कसा व्हायचा तर वर्गामध्ये मी सर कसं पेशन्स पाहिजे, आता ताईपणा नको, कुठेही घाई करू नये, विचाराने बोलावं, विचाराने ऐकावं, ऐकताना खूप पेशन्स पाहिजे. असं सरळ सांगितले तर ते कोल्हासर कसे. मग त्याने काय सांगितलं हां ते तो जमाना होता रेडिओचा काय बिनाका वगैरे तो जमाना. तर त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही जरी शाळेत 8वी 9वीचे असलो तरी आम्ही रेडिओ ऐकत होतो. हल्लीची मुलं कशी सांगे पंतप्रधान इंदिराजीने कहा. तिथे कॉमाची आवश्यकता, ऐकणाऱ्याचंही पेशन्स थोडंसं हवं. पण काय झालं स्टेशन पटकन बदललं गेलं. बाजूला सिलोन, तेव्हा सिलोन, बाजूला सिलोन आणि तिथे लगेच आलं झुमका गिरा रे बरेली के बाजार में झुमका. हे म्हणून सर म्हणायचे बघा असं होतं. म्हणून बोलताना ऐकताना सगळं पण किती असं इनडायरेक्ट शिकवणारे सर इनडायरेक्टली शिकायचे. डायरेक्ट वगैरे नाही सगळं इनडायरेक्टली द्यायचं. फक्त एवढंच आमचं किती कोवळं डोकं, हलकं डोकं, कोवळं म्हणत नाही अगदी हलकं डोकं. पण त्याच्यामध्ये काय टाकलं मोडल डिपेंड ऑन मूड ऑफ स्पीकर. काही कळत नव्हतं अक्षरशः कोरी वाटी. पण त्यांना असं वाटलं नाही की आता ह्याला काय कळतं असं म्हणून सोडले नाही. त्यांना वाटलं की 8, 10, 20, 25 वर्षानंतर त्यांना मी काय सांगितलं ते कळेल आणि तेव्हा तरी ते व्यवस्थित वागतील. आणि त्या ट्रॅकवरती आम्हाला नेलं सरांनी. आणि म्हणूनच आज अक्षरशः प्रत्येक विद्यार्थी म्हणजे आम्हीच 1973 बॅचचे आम्ही विद्यार्थी फक्त त्यांचं एक रिप्रेझेंटेशन म्हणून आज इतके माझ्या मोबाईलला मेसेजेस आलेत आणि आमचं वाचून टाका. पण ते थोडंसं कठीण आहे. वेळेवर तेवढं होऊ शकत नाही. पण सर्वच विद्यार्थ्यांच्या वतीने आमचा सर्वात पहिला मानाचा मुजरा आहे तो आमचे मराठी विद्यार्थी. आणि अर्थातच आम्हाला लाभलेले माननीय मुख्याध्यापक केंबावीस आणि सर्व आमचे तुमचे शिक्षक संपूर्ण शिक्षक वृंदांनाही आम्ही शतशः नमन करतो. आणि आम्हा सर्वांच्या वतीने सरांना जीवेत श्रद्धांजली. आणखी 10 वर्षांनी आम्ही अशासाठी जगू म्हणतो की सरांचा आपण 100वा वाटतो आणि त्या आशेने आम्ही निश्चितच जगणार आहोत. अगदी छान जगणार आहोत कारण आम्हाला तोही दिवस पाहायचा. आणि म्हणून आम्हा सर्वांच्या वतीने श्री चरणी अशी प्रार्थना की सरांना आयुष्यारोग्य लाभू दे आणि आम्हाला असंच त्यांचं मार्गदर्शन दर्शन नेहमी होत राहू दे. आणि परत एकदा सांगायचं आहे की देवळामध्ये अर्चकांच्याकडे फार डिपेंड असतो. अर्चक छान सजवते छान करते तर आम्हाला ते देवाचं दर्शन छान होतं बघायला मिळतं. तसंच त्या अर्चकांच्याच एका रोलमध्ये आज या 4 मुली राहिलेल्या आहेत आणि म्हणून पुनश्च त्यांचं परत एकदा सरांना धन्यवाद द्यायचे का नमस्कार करायचा का आशीर्वाद मागायचं का काय सगळंच म्हणजे सगळं
सरांच्या सेवेसाठी प्रकाश सिंग राजपूत हे एक प्रसिद्ध कवी आहेत. त्यांनी कन्नड आणि हिंदीमध्ये बरीच काही काव्यरचना केलेली आहे, मराठीमध्ये केलेली आहे, इंग्लिशमध्ये केलेली आहे. ते एक कविता त्यांनी स्वरचित आता सरांच्या पुस्तकात म्हणून दाखवते. भावशी मार्गदर्शी बनून केले मार्गदर्शन ज्ञान सिंधू रातया विनयपूर्ण चरणवंदन विनयपूर्ण चरणवंदन घडविले नगर यत्ने मूकरूप कर प्रयत्ने जगाची ओळख घडविली हितमुनीतन देह चंदन विनयपूर्ण चरणवंदन गंधमातीतून दरवळे तव श्रमाची साथ ही बळे आज जमली मोतारी घेऊनी करी प्रेम दर्पण विनयपूर्ण चरणवंदन तव प्रकाशी प्रकाश बनलो जग उजळण्या सारे श्रमलो तव प्रकाशी प्रकाश बनलो जग उजळण्या सारे श्रमलो मुक्तीचे लोभीन आम्ही प्रिय आम्हा प्रगाढ बंधन विनयपूर्ण चरणवंदन विनयपूर्ण चरणवंदन. नमस्कार सर. 1970 SSLC बॅचतर्फे आज आम्ही येथे उपस्थित राहिलो होतो सरांना सरांचे आशीर्वाद घेण्यासाठी, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. तर मी 1970च्या विद्यार्थ्यांना एकत्र इथे बोलवतो आणि एक 90 वातीचा असा दिवा बनवला आहे आणि त्यांचे सरांचं औक्षण करायचं आहे. तर तुम्ही औक्षण करताना आमच्या लेडीज डिपार्टमेंटना मी आता आमंत्रित करतोय, या लवकर. कोणत्याही अंकाची बेरीज ही 9च भरते. सर, तुम्ही आम्हाला शाळेत इंग्रजी हा नवलाईचा विषय शिकवला आणि त्या विषयाची भीती केली, मैत्री जमवून दिली. सर, आम्हाला इंग्रजीतील विल्यम शेक्सपियर, चार्ल्स डिकेन्स, अगाथा क्रिस्टी, जॉन मिल्टन अशा अनेक लेखकांची ओळख तुम्हीच तर करून दिली. सर, आमची मागची पिढी ही स्वातंत्र्यपूर्व काळातील होती, पण ती इंग्रजांना घाबरत नव्हती. तुम्ही आम्हाला इंग्रजांना कसे घाबरायचे नाही ते शिकवले. सर,
यंदाच्या वर्षी मराठी विद्यालयाला 80 वर्षे होत आहेत. तुम्हाला 90 वर्षे होत आहेत. सिम्पली यू आर ग्रेट. सर, आज तुमच्या वाढदिवसाच्या जयघोषात आम्ही तुमच्या जवळचे 72च्या बॅचचे विद्यार्थी तुम्हाला नमन करून सामील होत आहोत. सर, आज 52 वर्षानंतरही आम्ही तुमच्या शिकवणीच्या खुरीतच आनंद शोधत आहोत. तुम्ही असेच लाजेजवाने राहावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना. तुमचे नम्र 1972 सालचे 10वीचे विद्यार्थी.
Am I right? Am I right? Yes. Some people at the back. Yeah, my dear students. May I request everybody to be seated, please? May I request everybody to be seated? Boys at the back. Yeah, this is like a true teacher in the classroom. May I have your attention, please? I want perfect silence so that my dear mama can hear me. Your favorite sir can hear me. My sincere request to you, please maintain silence. Thank you. Good morning to one and all present here. It's with immense pleasure and pride that I take this golden opportunity to speak about my favorite, affectionate and strict disciplinarian maternal uncle, Bandi Mama. Before I go any further, I would like to narrate a short story. We had this in our English lesson during 2nd PU. The title of the story is, please boys at the back, please maintain silence. I want silence, please. Patwardhan. Sleepless in life and was emotionally very upset. Thus the pack of cards came down crumbling. Soon after this, my mother was married into a rich, wealthy family of Rao Sahib Venkatrao Konnu's son, Sri Anantrao Konnu Dharwad. And when my mother went away after her marriage, Bandi Mama became all alone. By then, he had stepped into his teens and he had completed his matriculation in Bijapur. He had to face the reality. Responsibility of looking after his parents fell on his tender shoulders. He got a job in state transport. Those days, it was called state transport instead of KSRTC. Since Mama was good at cricket and table tennis, his immediate boss was very impressed and supported him in many ways. He became the star player of Bijapur district. He was the opening right-hand batsman, and his game was watched and appreciated by young and old alike. His beautiful handwriting, his sincerity and commitment towards his job was recognized, and soon he was given a promotion. Unfortunately, he could not enjoy this as he was transferred from Bijapur. Both his parents were unhappy. And also, as she says, daughter-in-law and the name Ola. Again, Captain Mitchell. yes, really. I think you know how to explain. Really. I'm going to make this order. 1973 चे आमचे मैत्रीण सरांचे विद्यार्थी आचार्य नाटक. फारच अद्भुत आहे. सरांनी जिवंत केलं आहे मला आपल्यात मला फार आनंद आहे. एकदा जरी सांगितलं होतं कुठल्या तरी कारणाने मी येऊ शकले नाही तर मला ही संधी मिळाली म्हणून मला फार आनंद झालेला आहे. तेव्हा मी परत तेव्हापासून त्यांच्या घरी जावं असं फार म्हणत होते. पण आज मला ही संधी मिळाली त्याच्यामुळे फारच आनंदित आहे. आणि आपल्या सगळ्या कॅबिनेट्स असू दे किंवा आमचे समन्वय असू दे सगळ्यांना बघायला मिळालं. ओळखत नाही कोणी पण सगळं सांगितलं कळत आहे. तर सरांचं मी एक वर्ष जेव्हा नाटक बघायचं होतं शेवटी कधी पण नाटक मंडळामध्ये यांचं असणारच आणि ते बघायला पूर्ण विजयपुराच्या लोक
चांगली गाणी शिक, पण तेव्हापासून सगळे भक्ती संगीत शिकले, तेव्हापासून सगळं पॅट्रिऑटिक संगीत शिकले. हा माझा टर्निंग पॉईंट आहे जीवनाचा. मेन म्हणजे हा टर्निंग पॉईंट आहे. हे स्वर्गामध्ये कोणी नसले सर बोलले तर सिनेमाची गाणी म्हणत होतो आम्ही. तर तेव्हा सर बाहेर थांबले होते का आम्ही नसताना अशी गाणी म्हणतात, देवाची गाणी म्हणा म्हटले. इट वॉज एक टर्निंग पॉईंट इन माय लाईफ. आणि पुढच्या आयुष्यात मी सगळे पॅट्रिऑटिक, नंतर मी क्लास पण घेतले सगळ्या मुलांना पॅट्रिऑटिक सॉन्ग आणि देवाची बंधनं सगळ्या भाषेत शिकले. तर ते ह्यांच्यामुळे झालं की मी नक्की सांगते, नक्की सांगते असे आम्हाला चांगले टीचर आणि अजूनही पण मुलांच्या आता मला घरात सगळे विचारतात सरांनी तुम्हाला स्टुडंट बोलायला हे मोठे आश्चर्य आमचं सर म्हटल्यामुळे सर्वस्व सगळ्या बाबतीत त्यांनी आम्हाला डायरेक्शन दिलं. त्यामुळे त्यांचे फार आभार मानतो. आमच्या जीवनात त्याचा फार केलं हे सांगते.
ಇಂಥ ಸಂಸಾರಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಪರಿಶೀಲಿಸಿದ್ರೆ ನಮ್ಮ ತಾಯಿ ಸಾವು ಅಕಾಲಿಕ ಮರಣ ಹೊಂದಿದ್ರು ನಾವು ಪೂರ ಇರ್ತಾವಲ್ಲ ಪೂರ ಹೋಗಿಬೋದು ನಮ್ಮ ತಂದೆ ಮತ್ತೆ ಭಾಳ ಹೋಗಿದ್ದು ಖರೆ ನಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಸಲುವಾಗಿ ನಾವು ತಂದೆಗೂ ತಾಯಿಗೂ ಎರಡೂ ಪ್ರೀತಿಯವರು ಪ್ಲಸ್ ಸಂಸ್ಕಾರ ನಮಗೆ ಒಂದೇ ಮಾತು ಹೇಳ್ತೀವಿ ನೀವು ಅತ್ತಿ ಮನೆಗೆ ಹೋದ್ಮೇಲೆ ನಿಮ್ಮ ಅತ್ತಿ ಮನೆಯಿಂದ ನನಗೆ ಒಂದು ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಬರ್ತಾವೆ ನೀವು ಒಂದು ಬಟ್ಟೆ ಕೆಟ್ಟಿದ್ದೀರಿ ಅಂತ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಬಂದ್ರೆ ನಾ ಕೊಡ್ತಾನೆ ನೀವು ಹಾಗೆ ನಮ್ಗೆ ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ನಮ್ದು ಸೆಕೆಂಡ್ನೇ ಹಾಜರು ಇವರು ನಮ್ಮ ಅವನವರು ಈಗ 96 ಇಯರ್ಸ್ ಓಲ್ಡ್ ನಾವು ಎಲ್ಲರಿಗೂ ಜಾಯಿಂಟ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಅದ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾವು ಚೋಡೋದಿದ್ದೀವಿ ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ ಅವ್ರ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಅವ್ರು ಏನು ಹೇಳಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರು ಕೊಡೋದು ಮಾಡೋಣ ಇಲ್ಲ ಕರೆನೇ ಏನು ಮಿಸ್ಟೇಕ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಏನು ನಾವು ಅಂತ ಕಂಪ್ಲೇಂಟ್ ಬಂದಿದ್ದು ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ನಮ್ಮ ಸಲುವಾಗಿ ಇದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಸಲುವಾಗಿ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿ ಹಂಗೆ ಈಗ ತಂದು ಎಲ್ಲರೂ ಖುಷಿ ನಮಗಂತೂ ಜನ್ಮದಲ್ಲೂ ಇವಾಗ ಸಿಗ್ತೀವಿ ನಾವು ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇವಾಗ ಏನಾದ್ರು ತಪ್ಪಿದ್ರೆ ಅವೆಲ್ಲ ನೀವು ಅಷ್ಟೆಲ್ಲ ಹೇಳಿದಾಗ ನನಗೂ ನೆನಪಾಗ್ತದೆ ಸರ್ ಮಾಡಿ ಪಾಸ್ ಕೊಡ್ತಿದ್ರು ನಮಗೆ ಏನಂತಂದ್ರೆ ಮಸಲ್ಸ್ ನಾಲೆಜ್ ಸೈಕಾಲಜಿ ಡಿಸಿಪ್ಲಿನ್ ವಿಚಿತ್ರ ವಿಚಿತ್ರ ಶಬ್ದಗಳು ಅದನ್ನೆಲ್ಲ ಹಾಕಿ ನಮಗೆ ಹುಚ್ಚು ಮಾಡಿಬಿಟ್ರು ಕೊನೆಗೆ ಆದರೆ ಅವಾಗ ಹುಚ್ಚು ಮಾಡಿದ್ದಾಗ ನಾವು ಹುಚ್ಚು ಮಾಡಿದ್ರಲ್ಲ ನಾವು ಹುಚ್ಚು ಮಾಡಿದ್ದಕ್ಕೆ इवा छान आहे जाता जाता एक गोष्ट सांगायची अर्थात म्हणजे आता जेवायला चाललोय पण जेवण संपून परत येऊन सरांचा आशीर्वाद आणखीन एकदा नमस्कार करून सरांचा आशीर्वाद घेऊन आम्ही जाणार आहोत एक गोष्ट ಅಪಾರ ಪ್ರೀತಿ ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರನ್ನ ಅದೇ ಹೇಳಿದ್ದು ನನ್ನ ಪರವಾಗಿದ್ದು ನಾನು ಸ್ಕೂಲ್ನಾಗಿದ್ದಾಗ ಸುದ್ದಿ ಹಾಕ್ತಂದ್ರೆ ಅಷ್ಟು ಹೇಳ್ತಿದ್ರು ನಮ್ಮ ಅಜ್ಜಿ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತೀನಿ ನಮ್ಮ ಅಜ್ಜಿ ನಮ್ಮ ಮಾಮ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತೀನಿ ನಮ್ಮ ಅಜ್ಜಿ ಇಲ್ಲ ಮಾಮ ಇಲ್ಲ ನಾನು ಯಾವಾಗ ಹೇಳೋದು ನಮ್ಮ ಮಾತ್ರ ಮನೆಗೆ ಇದೇ ಸ್ಕೂಲ್ನ ನಾವು ಹೋಗ್ತೀನಿ ಹೆಂಗೆ ಹೇಳ್ತಂದ್ರೆ ನಾನು ನಮ್ಮ ಅಜ್ಜನ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತೀನಿ ಆಮೇಲೆ ನಮ್ಮ ಔಷಧರ ಮನೆಗೆ ಹೋಗ್ತೀನಿ ಇನ್ನೂ ಅವರೆಲ್ಲ ನನಗೆ ಪ್ರೀತಿ ಅದ ಅವರೆಲ್ಲ ನನಗೆ ಅಷ್ಟೇ ಪ್ರೀತಿ ಇದು ನನ್ನ ಮಗಳ ಪರವಾಗಿ ನಾ ಹೇಳಿದ್ವಿ ಅದು ಇನ್ನೊಂದು ವಿಷಯ ನಾ ಇಂಗ್ಲೀಷ್ನಾಗ ನನ್ನ ತಂದೆ ಬಂದು ಮಾತಾಡೋದು ಏನು ಆಗಂಗಿಲ್ಲ ಪ್ಲಸ್ ಇನ್ನೊಬ್ರಿದ್ದಾರೆ ಅವ್ರನ್ನೆಲ್ಲ ಬೇರೆ ಮಾಡೋದು ಅದಕ್ಕೆ ಸುಮ್ಮನೆ ನಮ್ಗೆ ಬರೋ ಭಾಷಾ to speak English. That's the thing. That's the spirit. Okay. जाता जाता एक गोष्ट एक गोष्ट जाता जाता सांगावीशी वाटते उगीच थोडं एका कौतुक करून आपल्या जशा वेदा म्हणाली कसं थोडं एका कौतुक करून प्रसिद्धी मिळवायची नाही तर आपल्या व्यक्तीशी निष्ठेने राहून एका शिक्षकाचा म्हणजे आता सर वगैरे म्हणण्यापेक्षा गुरु हा जो शब्द होता त्याला अगदी सार्थ 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 नाव म्हणजे कोणाच तर अशा रीतीने प्रसिद्धीच्या मागे न लागता आपल्या वृत्तीशी असा निष्ठावंत राहिल्यानंतर ती प्रसिद्धी आवासून घेतो आपणच येते याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे जोडास तर अशा सरांना सर्व मंगल होते आणि आपण परत परत त्यांच्या जगाविषयी त्या वाढदिवसाला परत सगळ्या जमणार आहोत आता आपण जेवण करून परत येऊन सरांचा आशीर्वाद घेणार आणि ज्यांना आणखी काही सांगायचं असेल तर सुद्धा अशी आम्ही त्यांचे विद्यार्थी आणि इतके जण आपण फॅमिली ड्रायव्हर चढण्यासाठी फासं बघता नाही कुठेही जातात पण अशा सरांच्यासाठी इतके विद्यार्थी येतात म्हणजे सरांनी प्रसिद्धी हवी वर्ष मिळालेली नव्हे तर आवश्यक आलेली आहे आणि अशा सणाला आमचे शतशमान आणखी एक विद्यार्थी आम्हाला म्हणून आठवलं सांगते सरांकडून शिकलो मी सरांचा 1980 बॅचचा विद्यार्थी मराठीवरून पास झालो आता सध्या प्रिन्सिपल म्हणून काम करतात ते पण सरांच्या आशीर्वादामुळे जेव्हा मी मराठी विद्यार्थी शिकत होतो त्यावेळी ज्या दिवशी सर रजा असतात ना त्या दिवशी आम्हाला सर प्रेझेंट राईट abundantly with good health, happiness, joy and live in the century. Again we will meet at this century. माझं नाव अजित महाडी मराठी विद्यालय विजापूर आणि सध्या मी गदर प्रिन्सिपल म्हणून काम करतो. And today we think we are having
Prime Minister's goal-keeping celebrations, and also we have India-Pakistan cricket match. आणि ते विजॉग्राफी गौरवशाली व्यक्ती अशावरती लेख लिहित आहेत आणि ते लेख ऑलमोस्ट व्हायरल झाले, पुष्कळशा ग्रुपवरती आलेले आहेत आणि त्यांचा अगदी त्यांनी लिहिलेला पण लेख आहे तो कोल्हासरांच्या विषयीचा अभूतपूर्व आणि भरभरून लिहिलेला आहे. पण वेळेअभावी मी रेशी पंडित कुलकर्णी मॅडमला विनंती करते की त्यातील एक तो अंश सांगा आणि आनंद जोशी नाव सर्वांच्या वतीने धन्यवाद. आपल्या सर्वांचे आदरणीय शिक्षक माननीय कोल्हापूर येत्या 90व्या वर्षात आपण हा एक अपूर्व असा प्रयोग आपल्यासाठी चालून आला. सरांच्या मुली तसेच जवळचे नागरिक आणि काही चाहते माजी विद्यार्थी मिळून बेंगळूरमध्ये सरांचा वाढदिवस साजरा केला. त्या निमित्तानं कोल्हासरांच्या जीवनपटाचा मागोवा घेण्याचा मी या लेखात प्रयत्न केले होते. मराठी विद्यालय विजापूर आणि कोल्हासर यांचं अत्यंत नातं होतं. जवळपास 30 वर्ष सरांनी या शाळेत इंग्रजी विषयाच्या अध्यापनाचं परिचय केलं. मध्वाचार्य आणि रुक्मिणी यांच्या पोटी 21 जानेवारी 34 या पवित्र दिवशी महालिंग या छोट्याशा खेड्यात एका सदा सुसंस्कृत ब्राह्मण कुटुंबात सरांचा जन्म झाला. सरांचे वडील मध्वाचार्य हे सेटलमेंट ऑफिसर होते. घरची आर्थिक परिस्थिती पाहता चांदीचा चमचा घेऊन उत्सव जन्माला आले होते असे म्हटले तर ते वावगे ठरतात. सरांच्या जन्मापूर्वी त्यांची 12 लहान भावंडे या काळात त्या कारणाने जगावली. हा आई बाबांना मोठा धक्का होता. इतक्या वर्षानंतर परमेश्वर कृपेने कोल्हापूर कुटुंबात जन्मलेले नृसिंह हा पहिलाच आणि एकमेव मुलगा जन्माला आला असल्याने बाबांनी त्याला तळहाताच्या फुलाप्रमाणे जपले आणि जोपासले.
बाबांनी घरात त्याच्यासाठी खास टाका ठेवला होता. घरातल्या सोन मुलगा अशा लाला संस्कारक्षम वातावरणात जर लहानाचे मोठे झाले. बाबा खूप प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाचे होते. अनेक विद्यार्थ्यांना आणि गरजूंना आर्थिक आणि तत्सम स्वरूपाची मदत करते. बाबांचे हे गुण जरामध्ये पुढे आणि पुढे विकसित झाले असावेत हे त्यांच्या उर्वरित आयुष्यातील अनेक आणि प्रसंगात बाहेर आले. पटावर सरांचे पहिले नाव नरसिंह असले तरी घरात सरांना पंडित रोपण नावाने इतकेच काय संपूर्ण विजापुरात आणि खास करून मित्रामध्ये पंडित म्हणूनच यानंतरचा जीवनभर सगळ्यांनी ऐकलेलाच आहे. म्हणून हे थोडं हे मंगले शिवास्पदे शुभते स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे राष्ट्राचे चैतन्यमूर्ततु नीतिसंपदा